भला मोठा अग्निस्तंभ त्या दोघांच्याही मध्ये येऊन थांबला आणि त्या दोघांनाही सांगितलं, ब्रह्मा आणि विष्णूंना, की तुम्ही भांडू नका. तुम्हाला प्रगट करणारी जी देवता आहे ती देवता म्हणजे साक्षात शिवस्वरूप देवता आहे आणि त्या शिवांनीच तुम्हाला मायेचा आश्रय घेऊन प्रगट केलेला आहे. म्हणून तुम्ही जर तुम्हाला तुमचा विश्वास बसत नसेल तर हा जो अग्निस्तंभ आहे, या अग्निस्तंभाचा जो मुख पहिले बघून येईल तोच या जगामध्ये श्रेष्ठ होईल असं कोणी सांगितलं? त्या शिवांनी त्या दोघांना सांगितलं. आणि आता विष्णू भगवान परमात्मा आणि ब्रह्मदेव यांनी विचार केला की आपण या अग्निस्तंभाचं मुख बघण्याकरता गेलं पाहिजे. या अग्निस्तंभाचा अंत जो सर्वात पहिले बघून येईल तोच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ राहील असा भाव ऐकल्यानंतर ब्रह्मदेवांनी विष्णूंना सांगितलं की हे विष्णू, मला श्रेष्ठ व्हायचंय, याकरता या अग्निस्तंभाचं मुख पाहण्याकरता मी जाईल. आणि तुम्ही काय करा, तुम्ही या अग्निस्तंभाचा पाय कुठे आहे, त्यांचा कुठपर्यंत आहे ते बघण्याकरता तुम्ही जा. आधी बघण्याकरता ब्रह्मदेव निघाले आणि अंत बघण्याकरता कोण निघाले? विष्णू भगवान परमात्मा निघाले. विष्णू भगवान परमात्मा म्हणतात की याचा अंत पाहणं आपल्या बसचं काम नाहीये. म्हणून विष्णू भगवान परमात्म्याने तिथूनच त्या शिवतत्वाला नमस्कार केला आणि ते तिथंच थांबले. पण ब्रह्मदेवाचा मात्र विश्वास बसत नाही. म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, त्या अग्नितत्वाच्या सहाय्याने वर 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 जाण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा अनेक हजारो किलोमीटर वर चालून गेले, पण तरी सुद्धा त्या अग्निस्तंभाचं मुख हे ब्रह्मदेवाला सापडलं नाही. आणि त्याच वेळेस असा प्रकार घडला, वर जात असताना या अग्निस्तंभावरून एक केतकीचं फूल खाली येत होतं. कोणतं फूल? केतकीचं फूल हे खाली येत होतं. आता तुम्ही म्हणाल हे केतकीचं फूल आलं तरी कुठून? हे केतकीचं फूल त्या शिवलिंगाच्या अग्रभागावर बसलेलं होतं. पण त्याला सुद्धा अभिमान झाला की मी या शिवतत्वावर विराजित आहे, या अग्नितत्वावर मला विराजित केलेलं आहे, म्हणून मी या जगात सर्वात श्रेष्ठ आहे, अशी भूमिका त्या केतकीच्या फुलाला झाली. आणि त्याच्यामुळे त्याचं पतन झालेलं होतं. तो खाली पडत होता. ब्रह्मदेव वरती जाताना त्या केतकीच्या पुष्पाने त्या ब्रह्मदेवाला बघितलं आणि ब्रह्मदेवाला विचारणा केली, अरे तुम्ही कोण आहात? ब्रह्मदेवाने सांगितलं की मी ब्रह्मा आहे आणि या अग्निस्तंभाचा मुख बघण्याकरता मी निघालेलो आहे. केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवाला सांगितलं, अरे तुम्ही जाऊ नका, कारण मी सुद्धा या अग्निस्तंभाच्या मुखावर होतो, पण माझं पतन झालं. मी सुद्धा त्यावर जाण्याचा प्रयत्न केला, पण मला सुद्धा अजून त्याचा थांगपत्ता लागलेला नाहीये. तुम्ही शोधण्याकरता जाल, तुम्हाला सुद्धा याचा थांगपत्ता लागणार नाही, म्हणून तुम्ही इथंच थांबा. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, नाही नाही, या अग्निस्तंभाचं मुख मला बघायचंय, कारण या जगामध्ये मला सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात पूजनीय व्हायचंय, त्याच्यामुळे मी हा अग्निस्तंभ बघण्याकरता जाणार. केतकीच्या फुलाने सांगितलं, प्रयत्न करू नका, तुम्हाला याचा थांग लागणार नाही. त्यावेळेस ब्रह्मदेव विचार करतात की आता आपल्याकडून जर या अग्निस्तंभाचं मुख आपल्याकडून जर बघितलं जाणार नसेल तर आपण काय करूया, या केतकीच्या फुलाला साक्षीदार बनवूया. काय सांगितलं? ऐकताय ना कथा का झोपले? केतकीच्या फुलाला त्या ब्रह्मदेवाने साक्षीदार म्हणून निवडलं आणि त्या केतकीच्या फुलाला सांगितलं की हे बघ, हे केतकीच्या फुला, मला तर या अग्निस्तंभाचं मुख बघण्याकरता मिळालेलं नाहीये, पण मला या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ व्हायचंय, मला सर्वात पूजनीय या जगामध्ये व्हायचंय. म्हणून मी तुला प्रार्थना करतो की तू काय कर, माझ्या सोबत चल आणि खोटी साक्ष दे की या ब्रह्मदेवाने हा
अग्निस्तंभाचं मुख बघितलंय, एवढी फक्त खोटी साक्ष दे. केतकीचं फुल म्हणाल, ठीक आहे मी खोटी साक्ष देईल, पण खोटी साक्ष दिल्यानंतर माझा फायदा काय, असा कोणी प्रश्न केला? केतकीच्या फुलाने आता शेवटी फायद्याशिवाय कोणी कोणती गोष्ट करतं का? प्रत्येकाला फायदा बघायचा आहे, प्रत्येकाला फायदा अपेक्षित आहे, प्रत्येकाला फायदा अपेक्षित आहे. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, ठीक आहे जर तू माझ्या सोबत येऊन त्या विष्णू जवळ येऊन जर तू खोटी साक्ष दिली, या ब्रह्मदेवाने हे मुख बघितलं तर सर्व देवतांमध्ये मी तुला पूजनीय करेल असा आशीर्वाद त्या ब्रह्मदेवाने त्या केतकीच्या फुलाला दिला. केतकीच्या फुलाला असं वाटू लागलं की सर्व देवतांमध्ये जर आपण पूजनीय होणार असू तर आपण एकदा खोटी साक्ष द्यायला काय हरकत आहे. आणि ब्रह्मदेवाने त्या केतकीच्या फुलाला सोबत घेतलं आणि हळूहळू हळूहळू ज्यावेळेस खाली येऊ लागले तर त्याच क्षणाला ब्रह्मदेवाला गोमातेचं दर्शन झालं. कुणाचं दर्शन झालं? एक गोमातेचं दर्शन झालं. त्या गोमातेला ब्रह्मदेवाने बघितलं आणि ब्रह्मदेवाला असं वाटू लागलं की कदाचित आपण या केतकीच्या फुलाला घेऊन जाऊ तर या केतकीच्या फुलावर काही जण शंका घेतील, विष्णू भगवान परमात्मा शंका घेतील, म्हणून एक से भले दो या तत्वाने त्या ब्रह्मदेवाने त्या गोमातेला प्रार्थना केली की हे गोमाता, मला या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि पूजनीय व्हायचं आहे आणि त्याकरता या अग्निस्तंभाचं मुख बघण्याकरता मी जात होतो, पण मला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. पण हे गोमाता मी तुला प्रार्थना करतो की तू फक्त एक काम कर, तू माझ्या सोबत चल आणि जसं केतकीचं फुल खोटी साक्ष देणार आहे तसं तू सुद्धा माझ्या सोबत येऊन तू खोटी साक्ष दे की या ब्रह्मदेवाने हे अग्निस्तंभाचं मुख बघितलं, अशी खोटं साक्ष तू दे. गोमाता सुद्धा म्हणाली, ठीक आहे मी तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण माझा फायदा काय? गोमाता सुद्धा म्हणू लागली की माझा फायदा काय? तर त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने त्या गोमातेला सांगितलं, बघ तू जर माझ्या सोबत आलीस आणि तू जर खोटं साक्ष दिली ना तर कलियुगामध्ये जिथं जिथं स्वयंपाक होईल त्या स्वयंपाक घरामध्ये माता माऊल्या जी पहिली चपाती टाकतील त्या पहिल्या चपातीवर कुणाचा अधिकार असेल? कुणाचा अधिकार असेल? तुझा अधिकार असेल, गायीचा अधिकार असेल. गोमातेला ती गोष्ट आवडली आणि तेव्हापासून आतापर्यंत आपल्या घरामध्ये बनणारी पहिल्या चपातीवर अधिकार कुणाचा असतो? बोला ना, तुम्ही का करत नाही चपात्या? पहिल्या चपातीवर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज एक आज आपण बघतो, पूर्वीच्या काळी सुद्धा, आता पूर्वीचा काळ म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरांमध्ये गॅस नव्हते त्याच्या अगोदर स्वयंपाक कशावर केला जायचा? चुलीवर केला जायचा. आणि चुलीवर केला जायचा. माय बाप हो माता माऊल्या कणिक तयार करायच्या आणि कणिक तयार झालं की अग्नी प्रज्वलित झाला की सर्वात पहिले काय करायचं, त्या कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि तो गोळा तयार करून कुठे टाकायचा? अग्नी नारायणाला समर्पित करायचा. आजकाल ती पद्धत राहिलेलीच नाही. आजकाल गॅस आणि आता तर गॅसची पण गरज राहिली नाही. इंडक्शन आल्यापासून त्या अग्निनारायणाने सुद्धा सुट्टी मिळून गेलेली आहे. सगळं इलेक्ट्रिकवर व्हायला लागलं. पण तेव्हापासूनची आतापर्यंतची परंपरा अशी होती की अग्नी प्रज्वलित झाला की त्यामध्ये सर्वात पहिले गोळा कुणाला अग्निनारायणाला समर्पित केला जायचा आणि दावा ठेवल्यानंतर सर्वात पहिली जी चपाती तयार व्हायची त्या पहिल्या चपाती ही कुणाला दिली जायची? गाईला दिली जायची. आजही बऱ्याच घरांमध्ये किती कुणाकुणाच्या घरून रोज गाईला नैवेद्य जातो बरं. वा वा, मी काही तुम्हाला दोष देणार नाही, पण शक्यतो आपल्या घरातील एक चपाती जी पहिली चपाती तयार होते या चपाती कोणाला गेली पाहिजे? गाईला गेलीच पाहिजे. आपलं कर्तव्य माय बाप होते. आणि परिणाम स्वरूप
आज परिस्थिती अशी बदललेली आहे की घरातली पहिली चपाती, नियम असा आहे की घरातली सर्वात पहिली तयार होणारी चपाती ही गाईला द्यावी, त्याच्यानंतर जी दुसरी चपाती तयार होते ती आपल्या पतिदेवाला खाऊ घालावी, तिसऱ्या क्रमांकाची जी चपाती तयार होते ती आपल्या मुलांना खाऊ घालावी, चौथ्या क्रमांकाने चौथ्या क्रमांकाची चपाती आहे ती माता माऊल्यांनी स्वतः खावी आणि जी उरलेली चपाती असते ती दारामध्ये उभ्या असलेल्या कुत्र्याला टाकावी. ही परंपरा आहे, आपली भारतीय परंपरा आहे. पण आजकाल घाई गडबडी इतकी झालेली आहे, लोकांकडे वेळ राहिलेला नाही. लोक माता माऊल्यांना सुद्धा आता सकाळी पतिदेवाला लवकर घरातून बाहेर निघायचं असतं म्हणून घाई गडबडीत माता माऊल्या झटपट चपात्या टाकतात. पतिदेव चपाती तयार होत नाही त्याच्या आधीच समोर उभा असतो. पहिली चपाती उतरली की डायरेक्ट कुणाच्या ताटात जाते? हा, ऐकताय ना? कुणाच्या ताटात जाते? डायरेक्ट पतिदेवाच्या. आता ज्याच्या हिश्श्याचं खाल्लंय त्याचा प्रभाव त्या अन्नामध्ये उतरला. हा, गाईची चपाती खाल्ली नवऱ्याने, हा, नंतरच्या चपात्या खाल्ल्या पोरांनी आणि शेवटची उरलेली राहते ती कोण खात? ही घर की कहाणी आहे. पहिली चपाती खाल्ली बरं का गुरुजी, पहिली चपाती खाल्ली नवऱ्याने म्हणून नवरा झाला गाई सारखा थंडागार शांत, आणि शेवटची चपाती खाल्ली कोणाच्या हिश्श्याची होती वरती? हा, मी काहीच बोलणार नाही, तुम्ही हुशार आहेत सगळे. हा, कुत्र्याच्या हिश्श्याची खाल्ली तिने म्हणून हिची वाढली चिडचिड. ऐका, कुठलीही गोष्टीला एक मर्यादा असते, परंपरा असते, त्या पद्धतीनेच आपण जीवन जगलं पाहिजे. इकडे गोमातेने आपल्याला चपाती मिळावी किंवा आपला अधिकार त्या चपातीवर व्हावा ही गोमातेच्या मनामध्ये निर्माण झाला आणि गोमाताने सुद्धा ठरवलं की ठीक आहे, जर आपल्याला जर फायदा होत असेल तर आपण सुद्धा या ठिकाणी जावं आणि खोटी साक्ष द्यावी. म्हणून गोमाता आणि त्या केतकीच्या फुलाला घेऊन ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. विष्णू भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभेच होते. त्या दोघांनाही भगवान परमात्म्याने बघितलं, विष्णू भगवान परमात्म्यांना, आणि विष्णू भगवान परमात्म्याने त्या केतकीच्या फुलाला ब्रह्मदेवाला गोमातेला बघून त्या ब्रह्मदेवाला प्रश्न केला की हे ब्रह्मदेव, तुम्ही या अग्निस्तंभाचं मुख बघण्याकरता गेलेले होते, मग तुम्हाला या अग्निस्तंभाचं मुख बघता आलं? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणू लागले, मग या अग्निस्तंभाचं मुख मी बघितलं, खूप सुंदर आहे, खूप उंचावर आहे. पण विष्णू भगवान परमात्मा म्हणतात की मी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मला काही याचा थांग पत्ता लागला नाही, पण तुम्हाला याचा थांग पत्ता लागला, आनंद आहे. तुम्हाला खरंच हे याचं मुख बघण्याकरता मिळालं का? त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणू लागले, मग मला माहिती होतं तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, याकरता तुमची शंका निरसन व्हावी याकरता मी 2 साक्षीदार आणलेले आहेत. आणि त्यावेळेस त्या केतकीच्या फुलाला विचारलं, सांगा मी या अग्निस्तंभाचं मुख बघितलं किंवा नाही, असा प्रश्न केला. त्यावेळेस त्या केतकीच्या फुलाने सांगितलं, कारण त्याला अपेक्षा कसली होती? जगामध्ये सर्व देवतांनी माझा स्वीकार करावा असं त्याच्या मनामध्ये अपेक्षा होती. म्हणून त्याने काय केलं, त्या केतकीच्या फुलाने सुद्धा त्या ठिकाणी विष्णूंना सांगितलं की हो, या ब्रह्मदेवाने हे मुख, या अग्निस्तंभाचं मुख बघितलंय. पुढे गोमातेला विचारणा केली की हे गोमाता, खरं सांग, या ब्रह्मदेवाने या अग्निस्तंभाचं मुख बघितलं का? तर त्यावेळेस गोमाता सुद्धा हव्यासा पोटी, आपल्या स्वार्थापोटी त्यावेळेस खोटं बोलली. आणि जसं का हे 2 जण खोटं बोलले, त्याच
क्षणाला परिणाम असा झाला की त्या अग्निस्तंभातून साक्षात देवादिदेव महादेव हे साक्षात आपल्या आदिशक्ती आदि माया सोबत प्रगट झालेले आहेत। बोल देवादिदेव महादेव की जय, उमापती महादेव की जय। साक्षात भगवान परमात्मा आपल्या मायेला सोबत घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या मायेसोबत क्रोधायमान झालेले आहेत। त्या क्रोधाच्या स्वरूपामध्ये त्या ब्रह्मदेवाला विचारणा केली की हे ब्रह्मा, या अग्निस्तंभाचा मुख बघण्याचं तू सांगतोय, पण खरं सांग या अग्निस्तंभाचं मुख आजपर्यंत कुणी बघू शकलं नाही, मग तू कशा पद्धतीने बघितलं? अरे या जगामध्ये सर्वात पूजनीय होण्याकरता तू इतकं निंदनीय कृत्य करशील अशी मला अपेक्षा नव्हती, म्हणून जा तू या अग्नितत्वासोबत या शिवतत्वासोबत खोटं बोलला ना, जा मी तुला शाप देतो की तुझे 5 मुख आहेत, तर या 5 मुखातून ज्या मुखाने तू खोटं बोललेला आहेस ना, तर ते मुख तुटून पडेल। आणि त्याच क्षणाला काय झालं, त्या शिवतत्वाने काळ भैरवाला प्रगट केलं आणि त्या काळ भैरवाला सांगितलं की या ज्या मुखाने ब्रह्मदेव खोटं बोलला आहे ते मुख कापून टाका। आणि काळ भैरव प्रगट होऊन हातामध्ये खडगे घेऊन त्या काल भैरवाने त्या ब्रह्मदेवाचं एक मुख कापलं। ब्रह्मदेवाचा आता 5 मुखाचे असलेले ब्रह्मदेव हे किती मुखाचे राहिले? 4 मुखाचे राहिले। सुरुवातीला ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस 5 मुख होते, पण परिणाम स्वरूप खोटं बोलले त्याच्यामुळे एक मुख आपलं गमवावं लागलं। इकडे क्रोधायमान असलेले जे शिवजी आहे त्या शिवजींचा क्रोध अनावर होऊ नये याकरता ब्रह्मदेवाने साक्षांग प्रणिपात त्या महादेवांना केला की हे प्रभू, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा, मी अबाल आहे, मला तुम्ही क्षमा करा अशी प्रार्थना त्या ब्रह्मदेवांनी शिवजींना केली। पण त्याच क्षणाला प्रकार असा घडला की ते केतकीचं फुल आणि गोमाता हे सुद्धा विचार करतात की अरे बापरे, ब्रह्मदेव जर खोटं बोलला आणि त्या ब्रह्माला जर शिवांनी एवढी मोठी शिक्षा दिली असेल तर आता आपलं काही खरं नाही। म्हणून त्याच क्षणाला ते दोघंही त्या शिवजींच्या चरणावर नतमस्तक झाले, त्या शिवजींच्या समोर लोटांगण घातलं आणि त्या शिवजींना प्रार्थना करू लागले की आम्हाला क्षमा करा, आम्ही स्वार्थापोटी या शिवतत्वासोबत खोटं बोललेलो आहोत, तुम्ही आम्हाला क्षमा करा। त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं की जो खोटं बोलतो मी त्याला कधीही क्षमा करत नाही, म्हणून त्या केतकीच्या फुलाला शाप दिला की तुला या जगामध्ये सर्व देवतांमध्ये पूजनीय व्हायचं होतं ना, जा मी तुला शाप देतो की तुझा कोणतीच देवता तुझा स्वीकार करणार नाही। आणि एवढंच सांगितलं, जरी तुला कोणत्या देवतेने स्वीकार जरी केलं आणि तुझ्यावर जर म्हणजे तुला जर कोणी माझ्या शिवलिंगावर समर्पित केलं तर त्यांच्या जन्मात म्हणजे 7 जन्मामध्ये जे पुण्य झालेले असेल ते पुण्य नष्ट होऊन जाईल। म्हणून तेव्हापासून आतापर्यंत महादेवावर सगळे फुलं वाहिले जातात, पण केवड्याचं फुल वाहिलं जात नाही। केवडा म्हणजेच केतकीचं फुल बरं का, केतकीचं फुल वाहिलं जात नाही। म्हणून चुकून सुद्धा शिवलिंगावर केतकीचं फुल व्हायचं नाही। आणि तुम्ही म्हणाल महाराज केतकीचं फुल राहतं तरी कसं? तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, मोबाईलवर टाका केतकीचं फुल किंवा केवड्याचं फुल कसं असतं तर हे फुल कधीही शिवलिंगावर समर्पित करायचं नाही, नाहीतर तुम्ही 7 जन्मापर्यंत मध्ये जेवढं पुण्य तुमच्याकडून निर्माण झालेलं असेल ते सगळं पुण्य काय होऊन जातं, एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातं। केतकीच्या फुलाने सांगितलं ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली, आणि ती शिक्षा केतकीच्या फुलाला भगवान परमात्म्याने प्रदान केली। इकडे गोमाता आता लटलट करू लागली की अरे बापरे, या केतकीच्या फुलाला जर एवढा मोठा शाप दिला असेल माझ्या महादेवांनी तर आता आपलं काय खरंय। तर त्याच वेळेस ती सुद्धा शरण आली, पण शिवजींनी काय केलं, त्या शिवजींनी त्या गोमातेला सांगितलं की हे गोमाता, डाव्यावरची पहिली चपाती मिळावी याकरता तू या शिवतत्वासोबत खोटं बोलली ना, जा
ज्या मुखाने तू खोटं बोलली त्या मुखाची इथून पुढे कधीही पूजा होणार नाही. आणि तेव्हापासून आज तागायत जर आपण बघितलं तर आजही गोमातेची तोंडाकडून पूजा केली जात नाही, तर तिच्या पाठीमागून म्हणजे आपण शेपटीची काय करत असतो, पूजा करत असतो. हे का घडलंय जीवनामध्ये, गोमातेच्या जीवनामध्ये हे का घडलं, केतकीच्या फुलाच्या बाबतीत हे का घडलं, ब्रह्मदेवाच्या बाबतीत हे का घडलं? कारण महाराज या शिवतत्वासोबत त्यांनी काय केलेलं आहे, खोटं बोललेले आहे. म्हणून जीवनामध्ये शक्य होईल तेवढं खरं बोलण्याचा माणसाने काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. खोटं कधीही आपल्या मुखातून निघता कामा नये. बघा, खोटं बोलतो माणूस, पण खोटं जास्त वेळ टिकत नाही. शेवटी एक दिवस सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं सत्य बोलण्याचा प्रत्येकाने प्रयत्न नेहमी केला पाहिजे. शिवांसोबत ब्रह्मदेव खोटं बोलले, परिणाम भोगावा लागला. एक मुख निघून गेलं. केतकीच्या फुलाला सुद्धा परिणाम भोगावा लागला, गोमातेला सुद्धा परिणाम भोगावा लागला. पण इकडे या तिघांनीही शरणागती मागितली. त्यावेळेस विष्णू भगवान परमात्मा सुद्धा ज्यावेळेस शिवजींना शरणागत जातात, तर शिवजींना शरणागत जात असताना शिवजींनी विष्णू भगवान परमात्म्याला पायावर लोटांगण घालू दिलं नाही, तर शिवजींनी त्याच क्षणाला त्या विष्णू भगवान परमात्म्याला जवळ घेतलं आणि साक्षात आलिंगन विष्णू भगवान परमात्म्याला दिलेलं आहे. विष्णूंना सांगितलं की हे विष्णू, जगाच्या पाठीवर तू या शिवतत्वावर विश्वास ठेवलास, याच्यावर श्रद्धा ठेवली, म्हणून जा, मी तुला आशीर्वाद प्रदान करतो की या मृत्यू लोकामध्ये सर्वात जास्त मंदिरं ही तुझीच असतील, सर्व लोक तुझं पूजन करतील आणि जिथे जाशील तिथं तुला मानाचं स्थान प्राप्त होईल, असा आशीर्वाद भगवान परमात्मा म्हणजे शिवजींनी कुणाला प्रदान केला, विष्णू भगवान परमात्म्याला प्रदान केला. अशी सुंदर कथा या ठिकाणी प्रगट झाली. आता इथून पुढे विष्णू भगवान परमात्मा आणि ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवांच्या कडवीत पुढे भगवान परमात्म्याने कशा पद्धतीने सृष्टी निर्माण केली या संदर्भाची चर्चा, सगळी कथा आपल्याला श्रवण करण्याकरता मिळणार आहे. मला असं वाटतं की अगदी 5 मिनिटं आता आपण सर्वजण जागेवर उभं राहा, एक आनंद घेऊयात आणि तदनंतर आपल्या पुढच्या कथामध्ये प्रवेश करूयात. बसून बसून कंटाळा येतो मला माहिती आहे. अगदी 5 मिनिटं सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. एक भजन होईल आणि त्या भजनाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं.
शिवाय हर हर महादेव नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। बोलणार का सर्वजण माझ्या मागे? करा सर्वांनी प्रयत्न। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। सर्वांनी बोलण्याचा प्रयत्न केला एका स्वरामध्ये। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। सर्वांनी बोलायचा प्रयत्न करा। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। उमा
उमापति महादेव की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। अगदी 2 मिनिटं जर आपण मनापासून असं स्मरण केलं तर आपला अख्खा दिवसभरचा थकवा या 2 मिनिटांमध्ये निघून जात असतो। मग 2 मिनिटं नामस्मरण केल्यानंतर जर दिवसभरचा थकवा आपला निघून जात असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपण दिवसभर भजन करायला काय हरकत? पण नाही, देवाचं दिवसभर भजन केलं तर लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, असा विचार आपल्या डोक्यात येतो। लोकांचा विचार करायचा नाही। लोक घोड्यावरही चालू देत नाही आणि पायी सुद्धा घोड्यावरही बसू देत नाही, पायी सुद्धा चालू देत नाही। म्हणून लोक काय म्हणतील याचा विचारच करायचा नाही। जर लोक काय म्हणतील हा विचार जर मीराबाईंनी केला असता तर तिला कदाचित गिरधर गोपाल भेटले नसते। मीराबाईंनी सर्व संघ परित्याग केला, लोक काय म्हणतील याचा विचारच केला नाही, पायामध्ये चाळ बांधले, भगवान परमात्म्यासाठी नृत्य केलं। आपण लोकांचा विचार करतो ना, म्हणून आपला परमार्थ होत नाही। पण लोकांचा विचार करण्यापेक्षा आपलं मन आपल्याला काय सांगतंय, आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे माणसाने। असं म्हणतात, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। आपलं मन जेव्हा ग्वाही देतं ना, आपली मन जिथं येऊन थांबतं, जिथं स्थिर होतं, त्या तत्वाशी आपण निष्ठेने जुळलं पाहिजे। विष्णू भगवान परमात्म्याने त्या शिव तत्वावर विश्वास ठेवला आणि परिणाम स्वरूप आजही आपण बघतोय की जिथं जाऊ तिथं आपल्याला कुणाचं मंदिर बघायला मिळतं, विष्णू भगवान परमात्म्याचे मंदिर बघायला मिळतात। भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा विष्णूचेच अवतार आहेत, कृष्ण भगवान परमात्मा सुद्धा विष्णूचेच अवतार आहेत। सर्व देवता जेवढे 24 अवतार भागवतामध्ये सांगितले गेले आहेत ते सगळे विष्णू भगवान परमात्म्याचेच अवतार आहेत। त्या शिवतत्वावर विश्वास ठेवला आणि परिणाम स्वरूप आज सगळीकडे विष्णू भगवान परमात्म्याची पूजा केली जाते, कारण हा आशीर्वाद साक्षात शिवांनी त्या विष्णू भगवान परमात्म्याला दिला होता। पण हेच सांगत असताना विष्णू भगवान परमात्म्याने शिवजींना प्रार्थना केली की हे शिवजी, तुम्ही आम्हाला वरदान देऊन तर आमच्यावर कृपा केलेलीच आहे, पण प्रभू तुम्ही निर्गुण स्वरूपामध्ये आहात, मग तुमच्या निर्गुण स्वरूपात आम्हाला तुमचं पूजन करता येणं शक्य नाहीये। आम्ही ज्याही वेळेस अवताराला येईल त्या वेळेस मला तुमच्या सुद्धा आधाराची अपेक्षा असेल, म्हणून हे प्रभू मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा सगुण रूपामध्ये या। त्याच वेळेस त्या विष्णू भगवान परमात्म्याच्या विनंतीला मान देऊन भगवान शिवजींनी जे लिंग स्वरूपामध्ये जे त्या ठिकाणी जे अग्निस्तंभ जो तयार झालेला होता, त्याच अग्निस्तंभाचं रूपांतर हे एका लिंगामध्ये प्रकट झालं आणि ते लिंग ज्यावेळेस जमिनीवर येऊ लागलं त्यावेळेस सर्व देवतांनी विष्णू भगवान परमात्म्याने जी माया होती, आदिशक्ती होती, त्या आदिशक्तीला प्रार्थना केली की हे जगत जननी, हे आदि माया, हे जे शिवलिंग आहे हे लिंग स्वरूपामध्ये जर जमिनीवर गेलं तर ही भूमाता सुद्धा म्हणजे ही जमीन सुद्धा यांचा भार सहन करू शकणार नाही। यांचा भार सहन करण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे, म्हणून हे आदिमाया आदिशक्ती तुम्ही लवकरात लवकर या शिवलिंगाला आधार देण्याकरता तुम्ही पिंड स्वरूपामध्ये प्रगट व्हा। आणि त्याच क्षणाला ती आदिमाया पिंड स्वरूपामध्ये प्रगट झाली आणि त्या पिंडीवर ते शिवलिंग काय झालेलं आहे, स्थिर झालं। आणि अशा पद्धतीने आपल्या समोर ते निर्गुण असलेले शिवजी हे
हे शिवलिंग स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहेत. बोलिये उमापती महादेव की जय, शिव महापुराण की जय. नम पार्वती पते हर हर महादेव. अशा पद्धतीने शिवलिंग हे निर्गुण स्वरूपातून सगुण स्वरूपामध्ये शिवजी कशा पद्धतीने प्रगट झाले हा कथाभाग आपण आजच्या दिवशी या कथेमध्ये श्रवण केला. उद्या या शिवजींवर कोणती कोणती वस्तू समर्पित केल्यानंतर काय काय फलाची प्राप्ती होते या संदर्भाचं यथार्थ चिंतन आपल्याला करण्याकरता मिळणार आहे. त्याचप्रमाणे रुद्राक्ष महिमा, बिल्वपत्र महिमा आणि भस्म महिमा हे सुद्धा तीनही प्रकार आपल्याला उद्याच्या कथेमध्ये श्रवण करण्याकरता मिळणार आहे. आणि तदनंतर ही जी आदिमाया आहे ही पुढे आदिमाया कशी प्रगट झाली, या आदिमायेने पुढे कोणते कोणते रूप धारण केले याच्या संदर्भाची चर्चा उद्या. सृष्टी निर्माण कशी भगवान परमात्मा शिवजींनी कशा पद्धतीने सृष्टी निर्माण करा ब्रह्मदेवाला सांगितलं तर त्याचं यथार्थ चिंतन आपल्याला उद्या कथेमध्ये ऐकायला मिळेल. उद्या आपल्या कथेमध्ये सती मातेचा जन्म होणार आहे. कुणाचा जन्म होणार आहे? सती माता प्रगट होणार आहे. म्हणून उद्या येत असताना माता माऊल्यांनो बघा.